खास आहे नव्हे, शहरातही आहे आणि सुशिक्षित म्हणवणाऱ्या कुटुंबातही आहे। ही मनोवृत्ती बदलण्यासाठी प्रबोधन करण्याचे प्रयत्न सतत चालू असतात। समाजातील ही मनोवृत्ती लवकरच बदलेल अशी आपण आशा आणि प्रार्थना करूया। पण वंध्यत्वावर आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करून डॉक्टर नंदिता पालशेतकर यांनी अनेक महिलांच्या आणि अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलंय हे मात्र निस्संशय। आज आपण डॉक्टर नंदिता पालशेतकर यांचा सन्मान करणार आहोत डॉक्टर नीलिमा क्षीरसागर यांच्या हस्ते। उच्च विद्याविभूषित हा शब्दप्रयोग आपण सगळ्यांनीच ऐकलाय। इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेच्या क्लिनिकल फार्माकोलॉजी शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या डॉक्टर नीलिमा क्षीरसागर विद्यापीठात सर्वप्रथम आल्या होत्या। भारत आणि इंग्लंडमध्ये त्यांचं प्रगत अध्ययन झालं। मला त्यांच्याविषयी सांगायचं आहे की अतिप्रतिष्ठित डॉक्टर BC रॉय पारितोषिकाच्या त्या मानकरी आहेत। औषधांच्या सुरक्षा विषयक अनेक आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्या काम करीत आहेत। सध्या मुंबईच्या महात्मा गांधी रुग्णालयात भारत सरकारच्या एका पदव्युत्तर शिक्षण संस्थेत त्यांचे कार्य चालू आहे। त्या मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये अधिष्ठाता म्हणजे डीन होत्या। MUHS म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या त्या प्रभारी कुलगुरू होत्या। आता डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्या कर्तृत्वाचा परिचय MUHS म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या त्या प्रभारी कुलगुरू होत्या। आता डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्या कर्तृत्वाचा परिचय आपण व्हिडिओद्वारे करून घेऊयात। इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे IVF तंत्रानं शरीराबाहेर गर्भधारणा करण्याचं तंत्र भारतातील जनसामान्यांच्या आवाक्यात आणून डॉक्टर नंदिता पालशेतकर यांनी अनेक निराश महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं। वंध्यत्वावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ म्हणून आज जगभरात त्यांचं नाव झालं आहे। डॉक्टर नंदिता पालशेतकर यांचा विक्रम म्हणजे 60 वर्षांच्या महिलेला या तंत्राचा वापर करून मातृत्व प्रदान करण्याचा चमत्कार त्यांनी घडवून दाखवला। विविध नामवंत रुग्णालयांना त्यांच्या ज्ञानाचा आणि तंत्राचा लाभ होत आहे। याबाबतचं प्रशिक्षण डॉक्टर नंदिता पालशेतकर देशात आणि परदेशात व्याख्यानांच्या आणि सादरीकरणाच्या माध्यमातून देत असतात। त्यांच्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी जगभरातून इच्छुक माता येतात। एवढ्या अल्पावधीत डॉक्टर नंदिता पालशेतकर यांनी प्राप्त केलेलं यश अवर्णनीय आहे। डॉक्टर नंदिता पालशेतकर यांची कारकीर्द अशीच बहरत जावी यासाठी CBD फाउंडेशनच्या शुभेच्छा। डॉक्टर पालशेतकर यांचा सन्मान डॉक्टर क्षीरसागर तुळस आणि सन्मानचिन्ह देऊन करतील। मी डॉक्टर नंदिता पालशेतकर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। मला वाटतं एवढे सगळे मोठे लोक येऊन इथे बोलले आणि त्यात मला वाटतं मी आणि आशुतोष सगळ्यात लहान होतो। आम्ही दोघे ॲक्च्युली एकत्र वाढलेले आहोत। आमचे आईवडील एकमेकांना फार जवळचे मित्र, त्यामुळे इतकं बरं वाटलं इथे येऊन। आणि मॅडम क्षीरसागर ह्या नेहमी आमच्या एक आयकॉन आहेत। आम्हाला असं वाटतं की त्यांच्यासारखं व्हावं, तर त्यांच्या हातून सन्मान होणं ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। आज माझं मन फार भरून आलेलं आहे। मी नेहमीच म्हणायचे की मी ज्या फील्डमध्ये आहे तिथे मला ब्लेसिंग्सच मिळतात, इतके ब्लेसिंग्स मिळतात की मी देवाची एक लाडकी पोरगी आहे। आणि आज ते गजानन महाराजांचा जो आशीर्वाद आमच्या फॅमिलीवर आहे तो डेफिनेटली मला पूर्णपणे मिळालेला आहे। एक गोष्ट मी सगळ्यांच्या बरोबर शेअर करायला इच्छित आहे। मी जेव्हा काम करायचे, दमून भागून यायचे, आमचे लाईफ म्हणजे काय 18 तास काम वगैरे, तर एक दिवशी अशी चालली होती आणि कंटाळलेली। तर माझे वडील डॉक्टर DY पाटील ते मला बोलले, मी बोलले मी काय दादा मला वैताग आलाय, कंटाळले। ते म्हणतात माझ्याकडे बघून बोलले की कंटाळस, पण तुला ते हे काम फारच आवडतं ना? म्हणलं हो मला फार आवडतं। मग म्हणतात जेव्हा तू सगळ्यात जास्ती काम करशील तेव्हा तुला एनर्जी आली पाहिजे, त्यातून एनर्जी आली पाहिजे की ते जास्ती काम करावं। आणि तेव्हापासून मी जो एक खडा उचललाय की मी जितकं जास्ती काम करते तितकी मला एनर्जी आणि तितकं मला पॅशन वाढतं। त्यामुळे आय थिंक दॅट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस इन एनी फील्ड ॲट ऑल।
आणि प्रत्येक स्त्रीच्या पुरुषाच्या मागे म्हणतात की एक स्त्री असते जी त्याला प्रोत्साहन करत असते आणि तो पुढे जातो. आय थिंक माझ्या या प्रोग्रेसच्या मागे एक नाही 2 पुरुष आहेत. माय हजबंड ऑफकोर्स, त्याला काही चॉईसच नाही बिचारायला, ही हॅज टू बी विथ मी, लव्ह मॅरेज केल्यामुळे. आणि दुसरे म्हणजे माझे सासरे, ते आलेले आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली माझी सासूबाई लवकर वारल्या, पण सासऱ्यांनी मला इतकं सपोर्ट केलाय की कधी कधी माझं आणि प्रदीपचं भांडण झालं तरी ते माझ्या बाजूनी भांडायचे. आणि त्यांना मी आज खरंच थँक्यू बोलण्यासाठी संधी मिळाली मला. थँक्यू व्हेरी मच. अँड आय कॅनॉट स्टॉप विदाउट माय मदर. वडील कधीच आमचे नव्हते, पॉलिटिक्समध्ये असल्यामुळे वडील बाहेरच. आमची काय प्राइजेस मिळायची, काय प्रॉब्लेम्स असायचे, सगळी आई असायची. आणि मी आजच्या पिढीला ते सांगायचा प्रयत्न करते की जर माझ्या आईनी सांगितलं असतं की तुम्ही घरात राहिलं पाहिजे, क्वालिटी टाइम तुम्ही स्पेंड केला पाहिजे माझ्या फॅमिली बरोबर, नाही तर मुलं कशी मोठी होणार, तर ते कधीच पुढे गेले नसते. आणि आज बघितलं, आय एम सो हॅपी दॅट माय ब्रदर अजिंक्य, पूजा आणि शीतल हॅव कम हिअर. सो थँक्यू व्हेरी मच. बँक ऑफ महाराष्ट्र, परिवार एक बँक. डॉक्टर क्षीरसागर यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं. नंदिता सारख्या गुणी आणि अत्यंत कर्तबगार अशा डॉक्टरना आज आपण इथे गौरवित आहोत. एक आधुनिक तंत्रज्ञान, पण त्याचा अत्यंत कुशलतेने आणि अत्यंत सहृदयतेने असा वापर करून नंदितानी अनेक कुटुंब, अनेक फॅमिलीज आज घडवल्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाइम असं मेडिसिनमध्ये जी काय उदाहरणं आहेत, हार्ट ट्रान्सप्लांट असो सेनचा, किंवा फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबी असो, किंवा किडनी ट्रान्सप्लांट असो, अशी अनेक जी उदाहरणं आहेत, त्यात मला वाटतं नंदिताचा लवकरच सहभाग होईल असं मला वाटतं, तिचं एनर्जी आणि पॅशन बघून. मला प्रदीपने सांगितलं की इथे मी एक आरोग्याविषयी माझं काय मत आहे हे मी 1-2 मिनिटात सांगावं. 2 मिनिटात आरोग्याविषयी मत सांगणं जरा कठीणच आहे. पण मला एक सीबीडीचं अतिशय कौतुक करावं असं वाटतं की इतका विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सन्मानकर्ते यांना इथे त्यांनी एकत्र केलं आहे. APJ अब्दुल कलाम यांनी असं म्हटलंय की कोणत्याही विषयामध्ये प्रावीण्य मिळवणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढेच त्या विषयात जे प्रावीण्य मिळवलं असतं त्याचं सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग करावा. आज आपल्या पुढे आरोग्यातला सामाजिक प्रश्न महत्त्वाचा काय असं जर बघितलं तसं लक्षात येईल की ॲक्सेस आणि अफोर्डेबिलिटी, म्हणजे सर्वांना उपलब्धता असणं आरोग्य, आणि ते परवडण्यासारखं असावं. चांगले आरोग्य सेवा परवडण्यासारखी आणि ॲक्सेस अवेलेबिलिटी असावी. अर्थात हे करण्यासाठी नर्स, परिचारिका, फार्मसिस्ट यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक लोकांनी खूप योगदान दिलेलं आहे. आणि इथे इतक्या वेगवेगळ्या विषयातले जे इतके मान्यवर उपस्थित आहेत, त्यांना मला एक विनंती करावीशी वाटते की त्यांचं योगदान आणखीन जास्त आरोग्याकडे खरं लक्ष असणं जरुरी आहे. मंगेश पाडगावकरांनी खरं सुरुवात केली आहे म्हणायला हरकत नाही. त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासाठी विद्यापीठ गीत लिहिलेलं आहे, सरांच्या लक्षात असेलच, आणि ते अतिशय उत्तम असं आहे. मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की हा असा प्रोग्राम आहे, त्यांना अतिशय आनंद झाला. खूप जणांना माझ्याबरोबर इथे यायचं होतं. इथे उपस्थित बऱ्याच जणांची त्यांना शेकहँड करायचा होता, परिसाला हात लावायचा होता, असे अनेक गोष्टी होत्या करायच्या. पण त्यांनी आशुतोष गोवारीकरांना एक नक्की मला मेसेज द्यायला सांगितलाय की त्यांनी लगानवरती लगान जसा एक अत्यंत स्फूर्तिदायक असा जो एक त्यांनी चित्रपट काढलाय, तसा त्यांनी आरोग्यावर चित्रपट काढावा अशी आमच्या विद्यार्थ्यांची अतिशय आग्रहाची मागणी आहे. आमच्या पेशंटची एक अतिशय आग्रहाची मागणी आहे. आधुनिक तंत्रज्ञ, कॉम्प्युटरायझेशन, आपण म्हणतो की आपला देश कॉम्प्युटरायझेशनमध्ये एकदम अत्यंत पुढे आहे, पण तुम्ही जर बघायला जाल तर आपल्या पेशंटचे रेकॉर्ड आपल्याला अजून कॉम्प्युटराइज मिळत नाही. मला अजून मेडिकल रेकॉर्ड सेक्शनमध्ये जाऊन पानं बघायला लागतात. आपलं बिल मात्र हमखास कॉम्प्युटराइज्ड येतं, पण पेशंटची माहिती नसते कॉम्प्युटराइज. हा एक विषय मला वाटतं इथे इतके उपस्थित आपले वेगवेगळे जे इथे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी जरूर याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं. आपणच बघितलं की स्पोर्ट्स मेडिसिन, आनंद जोशींसारखे
जगत विख्यात आपल्याकडे सर्जन्स आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत, डॉक्टर लाडसारखे आहेत. पण ऑक्युपेशनल हॅझार्ड्स हे टाळावे कसे या विषयावरती मला वाटतं अजून आपल्याकडे जेवढं पाहिजे तेवढं काम होत नाही आहे. आणि कर्मचारी वर्ग काय किंवा ऑफिस गोअर्स काय अजून त्यांना ऑक्युपेशनल हॅझार्ड म्हणजे मी सर्व नाही म्हणत आहे, पण एक विशिष्ट प्रकारचे ऑक्युपेशनल हॅझार्ड जे आहेत. आता साधं बघा ना, कॉम्प्युटरायझेशन. तर मी 1-2 आठवडे तो माऊस वापरला तर मला महिनाभर खांदा दुखला हो. अजून आपल्याला कस्टमाइज्ड असं चांगलं टेबल खुर्ची मिळत नाहीये. अजून आपण आपले ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स आहेत ते इम्पोर्ट करतोय. टाटा स्टील ही कंपनी जगात 12वी आहे असं मी इंटरनेटवर वाचलं. पण अजून आपण कित्येक गोष्टी इम्पोर्ट करतोय. अजून हे ऑक्युपेशनल हॅझार्डवरती आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं काम होत नाही आहे. पाण्याविषयी मी बघितलं की एक शेती आणि इतर गोष्टींसाठी कशा तऱ्हेने पाण्याचा वापर करावा याच्याविषयी अतिशय उपयुक्त असे संशोधन झालेलं आहे. पण पाणी हे आरोग्यासाठी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये कसं वापरलं जावं याविषयी आपल्याला एक मार्गदर्शन होणं अतिशय जरुरी आहे. मला असं वाटतं की आज आपल्याला एक अतिशय गरज आहे की आरोग्यविषयक माहिती आणि आरोग्याचं संशोधन हे मला वाटतं मलबार हिलच्या अँटिलियापासून तर अँटॉप हिलपर्यंत मिळावं आणि माहीमच्या बंगल्यापासून तर मेळघाटच्या आदिवासींना मिळावं. आणि इथे इतक्या विषयातले तज्ज्ञ आहेत. मला वाटतं की महाराष्ट्रातलं आरोग्य हे अतिशय चांगल्या लोकांच्या हातात आहे आणि इथे सीबीडीनी इतक्या लोकांना इथे बोलवलं आणि यामध्ये आरोग्यासाठी काम करणाऱ्यांचा सहभाग केला याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मराठी चित्रपट संगीताला पडलेलं एक गोड स्वप्न, पण जे दुर्दैवानं फार काळ राहिलं नाही. फक्त 4च चित्रपट. आनंदघन. बरोबर. खरोखरच मराठी मनावर आनंदाची बरसात करणारा हा घन, मराठी मनाला आनंदाने चिंब भिजवणारा हा घन. आनंदघन. फक्त 4च चित्रपट. आनंदघन उर्फ लता मंगेशकर यांनी केले, पण त्यांच्या संगीताची मोहिनी आजही आपल्या मनावर आहे. ऐरणीच्या देवा तुला नको देवराया अंत आता पाहू, राजाच्या रंगमाली अकेरचा हा तुला दंडवत, रेशमाच्या रेघानी शूर अमी सरदार, नाव सांग सांग निळ्या आभाळी झाला साखरपुडा. किती किती गाणी सांगावीत आणि सगळी एकापेक्षा एक सरस. ऐकूया तर साधी माणसं मधील गीत. गीतकार योगेश म्हणजे भालजी पेंढारकर आणि संगीतकार आनंद घन म्हणजेच अर्थातच गायिका लता मंगेशकर. आपल्यासाठी हे गीत गाणार आहे मुग्धा वैशंपायन. गुलाब जाई जुई मोगरा फुलवित, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात. दादाच्या मळ्यामंदी मोठं मोठं पाणी, माझी तेरान सार मायेची वयनी. दाताच्या मळ्यामंदी मोठ्याचं मोठं पाणी, माझी तेरान सार मायेची वयनी. हसत डुलत मोत्याचं पीक येत, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात. लाडकेल्या राजाचं लगीन माझ्या चिमणीचं. सावळा बंधुराया साजिरी वहिनी बाई, सावळा बंधुराया साजिरी वहिनी बाई, गोजिरी
पावत मन जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात गडानी सजली गडानी ग राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं नजर काढू कशी जीवाचं लिंबलोन राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं नजर काढू कशी जीवाचं लिंबलोन मायेला पूर येतो पारूचं मन जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात बैंक ऑफ परिवार एक बैंक. आता समारोप. आता आहे एक नृत्य. हे नृत्य झालं की कार्यक्रम समाप्त होईल. ज्याप्रमाणे कुठलाही चित्रकार आपल्या कल्पनांना रेषांच्या मार्फत मूर्त रूप देत असतो, तसाच विचार नर्तकही आपल्या संरचनेत करत असतो. हे आपल्याला जाणवेल आता सादर होणाऱ्या या नृत्यातून. कथ्थकचं सौंदर्य खऱ्या अर्थानं खुलतं तराण्यामध्ये. भैरवी रागातल्या या तराण्यामध्ये रंगमंचाचा अवकाश वैविध्यपूर्ण आणि लालित्यपूर्ण हालचालींनी भरून आणि भारून जातो. या भारलेपणाचा वापर करून निर्माण केलेली ही सुंदर कलाकृती, तिचा आस्वाद आपण आता घेऊया. हे नृत्य आपल्या समोर सादर करतायत मनीषा विद्यालयाच्या कलाकार. नृत्य दिग्दर्शिका आहेत शांभवी दांडेकर. रसिक हो, या नृत्याबरोबरच संपतो आहे सीबीडी फाउंडेशनचा आजचा हा दिमाखदार आणि रंगतदार सोहळा. महाराष्ट्राचे मानकरी, शुभरात्री. Dani